नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत आहे. आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला विषय आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, अर्थात समष्टी किंवा स्थूल अर्थशास्त्राचे तत्वे. या अनुषंगानं ब्लॉक 2 आपण पाहत आहोत. या ब्लॉक 2 मध्ये महागाई आणि बेकारी किंवा बेरोजगारी अशा मुख्य समस्याला आपण विचारात घेतलेला आहे. इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध असणारी ही कन्सेप्ट असणारी दिसून येते. विशेष करून महागाई वाढत असताना बेरोजगारी ही आणखी वेगळ्या पद्धतीने बदललेली आपल्याला दिसेल. त्याचा अभ्यास हा AW फिलिप्स यांनी केलेला दिसून येतो. फिलिप्स कर्व म्हणून तो सर्व परिचित आहे. फिलिप्स या विचारवंतांनी एका विशिष्ट कालखंडातला अभ्यास करून आपली काही निष्कर्ष, आपली काही मांडणी या अनुषंगाने फिलिप्स कर्वामध्ये केलेली दिसून येते. विशेष करून AW फिलिप्स यांनी महागाईचा काळ किंवा एक सर्वसाधारण नैसर्गिक दर कशा पद्धतीने असू शकतो आणि बेरोजगारी किंवा बेकारीचा दर जो आहे महागाई वाढत असताना तो कोणत्या अवस्थेमध्ये पोहोचेल याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला म्हणता येईल. फिलिप्स वक्र, त्या अनुषंगाने असणारी इंट्रोडक्शन किंवा एक माहिती म्हणूया आपण, ती कोणत्या कोणत्या पद्धतीची याच्यातली माहिती आपल्याला मिळणार आहे. तर बेरोजगारीचे प्रकार माहिती होतील. फिलिप्स वक्र, त्याची आकृती किंवा त्याचा डायग्राम आपल्याला यातून समजण्यास मदत होणार आहे. बेरोजगारीचा नैसर्गिक दर जो आहे, नॅचरल काही बेरोजगारी आपण म्हणूया की वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने काही लोक बेकार बेरोजगार होत असतात आणि त्या अनुषंगाने अर्थशास्त्रातील अपेक्षा किंवा अर्थतज्ञांच्या काही अपेक्षा या कशा पद्धतीच्या आहेत. अनुकूलित अपेक्षा आणि तर्कशुद्ध अपेक्षा या अनुषंगाने फिलिप्स यांनी मांडलेला वक्र हा बेकारी आणि बेरोजगारीच्या अनुषंगाने मांडत असताना काही तर्कसंगत तर्कशुद्ध अपेक्षा त्यावेळेला मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर या अनुकूलित अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्र हा कशा पद्धतीचा आहे. त्याचबरोबर तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्राचा असणारी डायग्राम किंवा त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील दिसून येणार आहे. म्हणजेच इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट, फिलिप्स कर्व, नेचर, नॅचरल रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट, एक्सपेन्शन इन इकॉनॉमिक्स, त्या अनुषंगाने असणारा जो अनुकूलित किंवा एक्सपेक्टेशन्स म्हणूया आपण, एक्सपेक्टेशन्स इन इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राकडून असणाऱ्या अपेक्षा, अडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन, रॅशनल एक्सपेक्टेशन, अर्ग्युमेंटेड फिलिप्स कर्व हा देखील या अनुषंगाने आपल्याला माहिती होतोय. त्याचबरोबर फिलिप्स कर्व अंडर अडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन्स त्या कशा आहेत. त्याचबरोबर फिलिप्स कर्व अंडर रॅशनल एक्सपेक्टेशन्स या अनुषंगाने होणारी माहिती किंवा त्याची असणारी स्थिती ही आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजेच फिलिप्स वक्र हा कशा पद्धतीनं कार्य करतोय किंवा कार्यरत होते, यातून महागाई आणि बेरोजगारीची स्थिती ही कोणत्या पद्धतीने बदलते किंवा कशा पद्धतीने बदलेल हे आपल्याला यावरून सुस्पष्ट होईल. विविध प्रकारच्या बेरोजगारी त्या अनुषंगाने माहिती होणार आहेत. बेरोजगारीच्या नैसर्गिक दराची संकल्पना मांडलेली आहे. बेरोजगारी आणि महागाई यांच्यातील संबंध हा प्रस्तावित केला जाईल. अनुकूलित आणि तर्कसंगत अपेक्षांच्या संकल्पनांचे वर्णन यामध्ये केलेलं आहे. अल्पकालीन फिलिप्स वक्र हे कसे बदलतात ते स्पष्ट केले जाईल. शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये फिलिप्स वक्र किंवा फिलिप्स वक्राची स्थिती जी आहे ती काही प्रमाणात माहिती होण्यास मदत होईल. विविध प्रकारच्या बेरोजगारी ओळखल्या जातील. बेरोजगारीच्या नैसर्गिक दराची संकल्पना माहिती होईल. बेरोजगारी आणि महागाई यांच्यातील संबंध हा प्रस्तावित केला जाईल की त्या अनुषंगाने ती स्थिती दिसून येईल. अनुकूलित आणि तर्कसंगत अपेक्षा ह्या कशा पद्धतीने असतात, किती प्रमाणात असतील, त्या दृष्टीने देखील आपल्याला काही माहिती ही निश्चितपणे होईल. या उद्दिष्टांबरोबरच अल्पकाळात आणि दीर्घकाळात फिलिप्स वक्राच्या आकारात कशा पद्धतीने फरक आहे किंवा किती प्रमाणात बदलतो
ते यावरून सुस्पष्ट होणार आहे. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, प्रस्तावना ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला आपल्याला सुस्पष्टपणे याच्यातून कोणत्या कोणत्या बाबी दिसून येणार आहेत. त्यात असं सुरुवातीला म्हटलंय की वस्तू आणि त्याच्या सेवा असतील त्याच्या किमती ह्या सामान्यतः आणि शाश्वत वाढ किंवा महागाईचा दर जो आहे तो काही प्रमाणात असणं अपेक्षित आहे. पैशाचे मूल्य कमी होते म्हणजे ज्यावेळेला महागाई वाढत जाते, म्हणजे एखादी वस्तू नावाची वस्तू आहे आणि ती पूर्वी किंवा आता 10 रुपयाला आहे आणि ती नंतर 20 रुपयाला जर होणार असेल, तर यावेळेला 10वरून 20वर त्या वस्तूचं मूल्य जात असताना त्याला द्यावी लागणारी किंमत ही जर आपल्याला दुप्पट द्यावी लागते, त्यावेळेला पैशाचं असणारं मूल्य हे अर्ध्यावर आलेलं असतं किंवा ते कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पैशाला तेवढं मूल्य राहणार नाही. महागाईच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला वस्तूची किमती वाढतात त्यावेळेला पैशाचं मूल्य हे घसरलेलं असतं किंवा घटलेलं असतं असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ही शाश्वत वाढ किंवा अपेक्षित काही वाढ जे आपण म्हणूया सर्वसाधारणपणे किती असेल, कशा पद्धतीने असेल, पैशाचे मूल्य कमी होते आणि परिणामी खरेदी कमी होते. महागाईचा दर वाढल्याने त्याचाही विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. विनिमय दर किंवा महागाई संबंधित विविध घटकामुळे त्याच्यात होणारे बदल हे दिसून येतील. मागणी आणि पुरवठा त्यानुसार चलनवाढीचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते. मागणी आणि पुरवठा त्यानुसार चलनवाढीचे 2 प्रकारात जे वर्गीकरण केलं जातं त्यालाच डिमांड पूल किंवा मागणी वाढल्याने आणि कॉस्ट पुश वाढीमुळे उत्पादन खर्च किंवा महागाई व्यतिरिक्त एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न त्या अनुषंगाने निर्माण होतो किंवा महागाईचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होतो आणि एकूणच समाज व्यवस्थेवरती सुद्धा झालेला दिसून येतो. त्यामुळे मागणी ही वाढावी, परंतु किती प्रमाणात वाढणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने उत्पादन वाढतंय का, या अनुषंगाने महत्त्व किंवा या अनुषंगाने देखील काही बाबी पाहणं हे महत्त्वाचं ठरेल. महागाई ही अशी परिस्थिती आहे की जिथे वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सामान्यतः आणि शाश्वत वाढ झालेली असते. या पैशाचे मूल्य कमी होते आणि परिणामी खरेदी कमी होते. महागाईचा दर वाढल्याने त्याचाही विपरीत परिणाम हा विनिमय दर महागाई संबंधित झालेला आपल्याला दिसून येतो. मागणी आणि पुरवठा किंवा त्यानुसार चलनवाढीचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते. डिमांड पूल किंवा मागणी वाढल्यामुळे आणि कॉस्ट पुश वाढीमुळे उत्पादन खर्च किंवा महागाई व्यतिरिक्त एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न त्या अनुषंगाने निर्माण होतो किंवा त्या संदर्भातली बाबी या सुस्पष्ट जाणवतात. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात योगदान दिलेलं असतं किंवा योगदान तशा पद्धतीनं निर्माण झालेलं दिसून येतं. त्याच्या योगदानाच्या बदल्यात श्रमाला मजुरी दिली जाते. श्रमिक बाजारात समतोल वेतन दर आहे का? त्याचबरोबर श्रम बाजारातील वेतन दरात जर भिन्नता असेल तर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो, कारण श्रमिकांना मिळालेल्या उत्पन्नातूनच श्रमिक आपली मागणी करणार असतो आणि त्या मागणीवरती म्हणजे वेतनाचे दर ज्या वेळेला वाढतील, वेतन दर जर समजा वाढलेले असतील तर निश्चितपणे महागाई जरी वाढली तरी वाढत्या महागाईनुसार मागणीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. मजुराचा पुरवठा मागणी एवढा असेल अशा स्तरावर निर्धारित श्रम माणसे जास्त मजुरीचा पुरवठा करतात, तर कंपन्या जास्त मजुरीचा पुरवठा करताना दिसून येतील. मजुरी दर जास्त असताना कमी प्रमाणात मजुरांची मागणी केली जाईल, त्यामुळे मजुरांचा पुरवठा होतो आणि मजुरीच्या दराशी सकारात्मक संबंध आहे किंवा ऊर्ध्वगामी उताराचा पुरवठा हा सूचित करते, तर कामगारांच्या मागणीचा मजुरीच्या दराशी नकारात्मक संबंध असतो. अधोगामी उतार हा असलेली मागणी वक्र हा सूचित करतो किंवा वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात योगदान देते आणि त्यांच्या योगदानाच्या बदल्यात श्रमाला मजुरी दिली जाते. श्रमिक बाजारात समतोल वेतन दर आहे किंवा मजुराचा पुरवठा मागणी एवढा असेल अशा स्तरातून किंवा अशा स्तरात निर्धारित श्रम आणि माणसे हे जास्त मजुरीचा पुरवठा करतात, तर कंपन्या जास्त मजुरीचा पुरवठा करताना मजुरी दर जास्त असताना कमी प्रमाणात मजुरांची मागणी केली जाते, त्यामुळे मजुरांचा पुरवठा होतो आणि मजुरीच्या दराशी सकारात्मक संबंध आहे किंवा ऊर्ध्वगामी उताराचा पुरवठा हा सूचित करते, तर कामगाराच्या मागणीचा मजुरीच्या दराशी नकारात्मक संबंध असतो आणि अधोगामी किंवा त्या विरुद्ध स्थिती ही उतार किंवा उताराची स्थिती जी आहे ती मागणी वक्रात सूचित करत असलेली दिसून येते.
बेरोजगारीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये श्रमशक्ती ही संकल्पना महत्वाची आहे. 16 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तीचा समावेश यामध्ये होतो. बेरोजगारी म्हणजे त्या ठिकाणी इच्छा आहे, पात्रता आहे आणि तरीही काम मिळत नसेल तर तो व्यक्ती किंवा तो युवक बेकार किंवा बेरोजगार आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं 16 ते 64 वयोगटापर्यंत इच्छा असणाऱ्यांना आणि त्याची बौद्धिक क्षमता आपण म्हणूया, कार्यक्षमता असताना जर काम मिळत नसेल तर त्याला बेकार किंवा बेरोजगार आहे असं म्हटलं जातं. मग या अनुषंगाने काही कारणास्तव बेकारी किंवा बेरोजगारी ही सर्वत्र दिसते आणि त्याला दृश्य स्वरूपातली बेकारी असं देखील म्हटलं जातं. शिक्षणाच्या संदर्भातले असेल तर सुशिक्षित बेकारी असं म्हटलं जातं. त्यामुळं 16 ते 64 या वयोगटात किंवा आपण 15 ते 60 हा वयोगट जो आहे तो कर्त्या लोकसंख्येचा गट म्हणून ओळखला जातो. भारतात ही संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तुलनात्मकरित्या लहान किंवा बाल्यावस्थेतला जो गट आहे 14 पर्यंतचा आणि 60च्या वरती किंवा 65च्या वरती असणारा वयस्कर लोकांचा गट, वयोवृद्ध लोकांचा गट जो आहे तो तुलनात्मकरित्या कमी आहे. परंतु 15 ते 60 हा वयोगट खूप मोठ्या लोकसंख्येचा भारतात असलेला दिसून येतो. याच लोकसंख्येमुळे अर्थव्यवस्थेतली एकूण स्थिती किंवा एकूण ऊर्जित अवस्था आपण म्हणूया ती निर्माण व्हायला मदत होते. महागाई काही प्रमाणात तरी वाढत असली मागणीच्या वाढीमुळे, परंतु उत्पन्न जर वाढत असेल तर त्या महागाईच्या अनुषंगाने उत्पन्न वाढीप्रमाणे मिळणारा बेनिफिट्स हा सर्वांना मिळतो. अशा प्रकारे त्यात नोकरदार आणि दोन्ही समाविष्ट होताना बेरोजगार व्यक्ती हे कामगार त्याला समाविष्ट नसलेल्या व्यक्तीचा त्या अनुषंगाने समावेश होईल. श्रमशक्ती ही संकल्पना म्हणून 16 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तीचा समावेश यामध्ये होतो आणि 64 वर्ष जे काम करण्यास इच्छुक आहेत अशा प्रकारे त्यात नोकरदार आणि दोन्ही समाविष्ट आहेत किंवा बेरोजगारी व्यक्ती कामगार दलात समाविष्ट नसलेल्या व्यक्तीचा त्या अनुषंगाने त्याच्यात समावेश होतो. बेकारीचे जे 3 प्रकार आहेत, उदाहरणार्थ घर्षणात्मक बेकारी, संरचनात्मक बेकारी आणि चक्रीय बेकारी. घर्षणात्मक बेरोजगारी हे घडते किंवा कारण लोक एकातून बदलतात, दुसऱ्याची नोकरी करतात, त्यांना दुसरी नोकरी मिळेपर्यंत किंवा काही कालखंडापर्यंत ती नोकरी मिळेपर्यंत त्यांना बेकार राहावं लागतं, बेरोजगार राहावं लागतं आणि यालाच घर्षणात्मक बेकारी असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती हा एखादा कामधंदा उद्योग व्यवसाय सोडून दुसऱ्या उद्योग व्यवसायाकडे स्थलांतरित होणारा असतो किंवा बदल होणारा असतो आणि त्या घर्षणात्मक बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. कारण काही वेळेला आपण कंपन्यांचं पाहतो, वेगवेगळ्या कंपन्या आता सध्या 3 महिन्याचा पिरियड त्या नोकराला किंवा कामगाराला देत असतात. त्या अनुषंगाने 3 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळणं, नोकरी मिळणं हे अपेक्षित असतं. परंतु तसं न होता काही काळ जर मध्ये 2 महिने, 4 महिने, 10 महिने जर बेकार राहावं लागलं तर त्याला घर्षणात्मक बेकारी असं किंवा बेरोजगारी असं म्हटलं जातं. त्यांना दुसरी नोकरी मिळेपर्यंत बेकार किंवा बेरोजगार राहावं लागतं. स्ट्रक्चरल बेरोजगारी हे पुरवठा आणि यांच्यातील विसंगतीमुळे उद्भवते. विविध प्रकारच्या नोकऱ्यांची मागणी, उदाहरणार्थ अलीकडच्या वर्षात किंवा अलीकडच्या काही काळात संख्यात्मक अभियंते आणि व्यवस्थापन व्यावसायिक भारतात नोकऱ्या शोधत आहेत. उपलब्ध नोकऱ्यापेक्षा लोकसंख्या ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल बेकारी त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. कारण उपलब्ध नोकऱ्यापेक्षा जर लोकसंख्या जास्त असेल तर स्ट्रक्चरल बेकारीला सामोरं जावं लागतं, कारण तेवढ्या प्रमाणात पुरवठा आणि मागणी असेलच याची शक्यता नसते. त्यामुळे अलीकडच्या काळात याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येतं. तर चक्रीय बेरोजगारी किंवा बेकारी जी आहे त्यामध्ये एकूण मागणीतील चढ उतारामुळे उद्भवते. विशेष करून जो व्यवसाय चक्राकार किंवा एक भाग आहे, जेव्हा एकूण मागणी घटते म्हणजेच अर्थव्यवस्थेमधली एखादा व्यक्ती किंवा एखादा उद्योगधंदा ज्या वेळेला आपण बंद पडतो ते पाहतो, त्यावेळेला उत्पादनाची 4ही घटक मग भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4ही घटकांना बेकार किंवा बेरोजगार व्हावं लागतं आणि त्यामुळे त्यांची असणारी मागणी जी आहे अर्थव्यवस्थेतली ती मागणी देखील घटलेली असते आणि ती मागणी घटल्यामुळं बेकारी किंवा बेरोजगारी
ला पुन्हा सामोरं जावं लागतं. म्हणजे कामगार एखादा कंपनीतनं काम कमी होणं, त्यावेळेला अर्थव्यवस्थेतली एकूण वस्तूंची मागणी जी आहे ती देखील घटते. परंतु उत्पादन वाढीच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण महागाई शिकतो त्यावेळेला वस्तूच्या किमती वाढत असताना उत्पादक आणखी उत्पादनाचे जे घटक आहेत त्या पद्धतीनं त्यात कामगाराला देखील जास्त प्रमाणात कामावर घेतो. म्हणजे पूर्वी 100 लोकांमुळे ते काम होत असेल तर नंतर तो 120 लोकांना 150 लोकांना कामावर घेईल आणि जी अतिरिक्त मागणी वाढलेली आहे ती मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने कमी करताना किंवा पुरवठ्याच्या स्वरूपात ती पूर्ण करताना दिसून येईल. म्हणजे ज्या पद्धतीने मागणी वाढत जाईल त्याच अनुषंगाने पुरवठा देखील वाढत जाईल. त्या वाढत्या पुरवठ्याच्या अनुषंगाने घर्षण बेरोजगारी हे होत असताना दिसून येतं. स्ट्रक्चरल बेरोजगारी हे पुरवठा आणि यांच्यातील विसंगतीमुळे उद्भवते. विविध प्रकारच्या नोकऱ्यांची मागणी उदाहरणार्थ अलीकडच्या वर्षात ची संख्या किंवा अभियंते आणि व्यवस्थापन व्यावसायिक हे भारतात नोकऱ्या शोधत आहेत. उपलब्ध नोकऱ्यापेक्षा जास्त नोकऱ्या किंवा त्या अनुषंगाने असणारे बदल हे दिसून येतील. चक्रीय बेरोजगारी एकूण मागणीतील चढ उतारामुळे उद्भवते. त्याच अनुषंगाने जो व्यवसाय चक्राचा किंवा चक्राकार गतीने एक भाग आहे जेव्हा एकूण मागणी घटते त्याच अनुषंगाने त्याच्यातले काही बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. त्या ह्या तिन्ही प्रकारच्या बेकारीमुळे म्हणजे घर्षणात्मक असेल, स्ट्रक्चरल असेल किंवा चक्रीय बेकारी असेल. चक्रीय बेकारी म्हणजे एकूण मागणीतील चढ उतारामुळे म्हणजे जेवढ्या प्रमाणात पुरवठा आहे त्या तुलनेत मागणी जर नसेल तरी देखील उत्पादन हे कमी करावं लागतं. त्यामुळं बेकारी किंवा बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर फिलिप्स वक्र जो आहे तो कशा पद्धतीने किंवा फिलिप्स यांनी जे महागाई आणि बेकारी किंवा बेरोजगारीवर मांडलेले विचार त्या अनुषंगाने आपण फिलिप्स वक्र समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फिलिप्स वक्र ज्याला AW फिलिप्स या नावाने ओळखलं जातं. बेरोजगारी आणि महागाई यांचे विश्लेषण त्यांनी यामध्ये केलेलं आहे. 1958 मध्ये फिलिप्स हा लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजेच लंडन स्कूल अर्थशास्त्राच्या अनुषंगाने प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करताना बेरोजगारीचा दर आणि महागाई दर यांची मांडणी त्यांनी केली. 1861 ते 1957 या कालावधीसाठी युनायटेड किंगडमसाठी नाममात्र वेतन दरात वाढ आणि संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो. एक साधे किंवा रेषीय समीकरण त्यांनी मांडलेलं आहे. त्या समीकरणाच्या अनुषंगाने देखील 1861 ते 1957 जवळपास एक 100 वर्षाचा अभ्यास त्यांनी केल्यानंतर युनायटेड किंगडमचा अर्थात इंग्लंडचा अभ्यास केल्यानंतर त्या अनुषंगाने केलेली मांडणी ही एक साधे समीकरण तयार केलेलं आहे. त्या अनुषंगाने ते समीकरणाला असं म्हणतात W इज इक्वल टू A मायनस BU वेअर W इज द रेट ऑफ वेजेस इन्क्रीज. म्हणजे वेतनाचे दर वेजेस कशा पद्धतीने वाढलेले आहेत ते W च्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. A and B are constant and U is the rate of unemployment. U हा बेकारीचा किंवा बेरोजगारीचा दर आहे. फिलिप्स फाउंड दॅट देअर exists a stable and universal relationship between W and U. यामध्ये U आणि W च्या युनिव्हर्सल म्हणजे जे विरोधार्थीचे किंवा क्रॉस आपण म्हणूया बदल झालेला आपल्याला दिसून येतील. विथ द इम्प्लिकेशन दॅट लोअर रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज असोसिएटेड विथ हायर रेट ऑफ वेजेस. म्हणजे ज्यावेळेला वेतनाचे दर वाढतात त्यावेळेला महागाई देखील वाढणारी असते. परंतु त्या वाढत्या महागाईबरोबर वेतन दराबरोबर बेकारी कमी व्हायला मदत होत असते. म्हणजे एका बाजूला महागाई वाढत चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी किंवा बेकारी ही देखील घटत चाललेली दिसते. त्यावेळेला बेकारी ही वाढत नाही. म्हणजेच या दोघातलं रिलेशन जे आहे ते अपोजिट असणार दिसतं. महागाईच्या काळात लोकांना रोजगार निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं AW फिलिप्स यांनी मांडलेला जो इंग्लंडच्या अभ्यासावरती 1861 ते 1957 जवळपास 100 वर्षाच्या अभ्यासावरून त्यांना असं दिसून येतं की
बेकारी आणि महागाई ही परस्पर विरुद्ध असणाऱ्या संकल्पना आहेत किंवा त्याच्यात झालेले बदल हे देखील आपल्याला दिसून येतील. त्यामुळं इन्फ्लेशन रेट जो आहे तो एका अक्षावरती दर्शवलेला आहे, उभ्या अक्षावर दर्शवलेला आहे, त्याचबरोबर आडव्या अक्षावरती अनएम्प्लॉयमेंट रेट हा दर्शवलेला आहे. ए बी या एच्याच ठिकाणी अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे, तर बी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथे इन्फ्लेशन रेशो हा जास्त असलेला दिसून येतो. म्हणजेच बेकारी जर कमी करायची असेल तर महागाईला सामोरं जावं लागेल, किंवा महागाई जर कमी करायची असेल तर बेकारी किंवा बेरोजगारीला सामोरं जावं लागेल, असं या फिलिप्स कर्वच्या डायग्रामनुसार आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही स्थिती ही समतोल पातळीला असणं शक्य नाही. एका वेळेला महागाई तरी आहे किंवा एका वेळेला बेकारी किंवा बेरोजगारी तरी आहे. म्हणजेच दोन्हीपैकी एक हे ॲक्सेप्ट करावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचं फिलिप्स यांचं विधान आहे. फिलिप्स कर्वच्या द्वारे महागाई ॲक्सेप्ट करा किंवा बेकारी तरी ॲक्सेप्ट करा. बेकारी आणि महागाई हे एकाच वेळेला दोन्ही त्या ठिकाणी असणार नाही, किंवा पूर्ण रोजगार आपण म्हणूया, म्हणजे पूर्ण रोजगाराची पातळी जर आपल्याला गाठायची असेल तर महागाई ही वाढू शकणार नाही. त्यामुळे महागाई घटलेली दिसेल, त्यामुळे पूर्ण रोजगार देखील मिळणार नाही. त्या अनुषंगाने इन्फ्लेशन रेशो आणि त्या अनुषंगाने असणारा रेशो तो बदललेला आपल्याला दिसून येईल. 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1980च्या सुरुवातीच्या कालखंडात अशा विकाराला तळा गेला आणि फिलिप्स कर्वच्या प्रिप्रेशनने अजिबात काम केले नाही, किंवा त्या अनुषंगाने तशा पद्धतीचे बदल हे झालेले दिसले नाही. कारण अर्थव्यवस्थेला फटका बसला, किंवा अर्थव्यवस्था 1970च्या नंतर आपण पाहतो की 1972चा मोठा दुष्काळ पडला होता आणि त्याची सुरुवात ही 70च्या आसपास झालेली होती आणि 80पर्यंत बेकारी बेरोजगारी ही वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे उच्च महागाई आणि उच्च बेरोजगारी दोन्ही बाबतीत विचार करता बेरोजगारी वाढली म्हणून तिकडे आर्थिक वाढीमुळे स्तब्धता ही दर्शवणारी उत्पादनाची उन्नती पातळी होती. कधी सरकारांनी किंवा उच्च सरकारच्या केन्सियन धोरणाचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण मागणी वाढवण्यासाठी खर्च किंवा महागाईचा दर हा वाढला. अशा प्रकारे बहुतेक देशांनी जे अनुभवले ते म्हणजे स्टॅगफ्लेशन यांचे संयोजन स्थिरता आणि महागाई मंदीचे कारण किंवा पुरवठा धक्के असल्याने महागाई आढळून आली, किंवा त्या प्रमाणात पुरवठा न वाढल्यामुळे पुन्हा महागाई किंवा इन्फ्लेशन जाणवलं. कधी सरकारांनी उच्च सरकारच्या केन्सियन धोरणाचं पालन केलं तर त्या अनुषंगाने असणारी स्थिती ही बदललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कधी सरकारांनी उच्च सरकारच्या केन्सियन धोरणाचे पालन करण्याचा प्रयत्न केला आणि एकूण मागणी वाढवण्याच्या अनुषंगाने खर्च किंवा महागाईचा दर हा वाढला. अशा प्रकारे बहुतेक देशांनी जे अनुभवले ते म्हणजे स्टॅगफ्लेशन याचे संयोजन करता आणि महागाई मंदीचे कारण हा पुरवठा धक्के असल्याचे आढळून येते, किंवा त्या अनुषंगाने तसा बदल हा झालेला दिसून येतो. त्यामुळे 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 80च्या सुरुवातीच्या काळात अशा विकाराला हा तडा गेलेला आहे. अर्थव्यवस्थेला जो फटका बसलेला आहे तो म्हणजे उच्च महागाई आणि उच्च बेरोजगारी दोन्ही एकाच वेळेला. बेरोजगारी वाढली म्हणून तिकडे आर्थिक वाढीमुळे स्तब्धता किंवा उत्पादनाची स्थिती जी आहे ती दिसून आलेली आपल्याला आहे. त्याच अनुषंगानं 1973 आणि 1979च्या तेल संकटामुळे या अनुषंगाने जी चर्चा होती ती युनिट 6 मध्ये आपण केलेली आहे. त्यामुळे स्टॅगफ्लेशन सूचित केले आहे, किंवा स्टॅगफ्लेशनच्या कारणांचा अधिक वापर या अनुषंगाने झालेला दिसून येतो. 1972 किंवा 1973 मध्ये 73 ते 79च्या दशकात या कालखंडातल्या तेलाच्या किमती वाढल्यामुळं महागाई आणखी वेगाने वाढलेली दिसते. त्या तुलनेत म्हणजे तेल उत्पादक कंपन्यांनी आपल्या तेलाच्या किमती वाढवण्यामुळं महागाईचा वेग वाढतो, परंतु त्या तुलनेत रोजगार निर्मिती होत नाही. त्यामुळे बेकारी किंवा बेरोजगारीला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागलं, अशा स्थिती आपल्याला दिसून येते. याच अनुषंगाने
बेरोजगारीचा नैसर्गिक दर, हा नैसर्गिक दर कशा पद्धतीनं पूर्ण रोजगार हा शब्द ज्या वेळेला आला त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील कामगार कार्यरत आहेत किंवा तेवढ्या लोकांना काम मिळत असल्याचं दिसून येतं. अर्थव्यवस्था पूर्णपणे कार्यरत आहे किंवा रोजगार पातळी यांचा अर्थ असा नाही की शून्य बेरोजगारी आहे किंवा त्या अनुषंगाने होणारी रोजगार निर्मिती ही पूर्ण होईल किंवा नाही. अर्थव्यवस्था पूर्णपणे कार्यरत आहे. रोजगार पातळीचा अर्थ हा पूर्ण रोजगाराच्या अनुषंगाने आहे, परंतु काही प्रमाणात रोजगार निर्मितीत वाढ किंवा बदल झालेले दिसतील. बाजारातील अपूर्णता किंवा मजुरी आणि किमतीमधील कठोरता आणि विविध घर्षण किंवा अर्थव्यवस्था शून्य बेरोजगारी प्राप्त करणे शक्य आहे किंवा नाही त्या अनुषंगाने देखील काही बाबतीत माहिती मिळू शकते. उदाहरणार्थ कोणत्याही वेळी काही कामगार हे संक्रमण प्रक्रियेत असतात. एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जात असताना म्हणजेच त्या ठिकाणी घर्षणात्मक बेकारीला सामोरं जात असताना बेकारी ही येत असते. त्याचप्रमाणे एक अंश कामगार त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यामध्ये जुळत नसल्यामुळे त्यांना कामावर ठेवता येत नाही किंवा त्यांना परवडेल एवढं उत्पन्न देता येत नाही. त्यामुळे कामगारांना कामावरून कमी केलं जातं आणि या कमी करण्याच्या कालखंडामुळे अंश कामगार त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यामध्ये जुळत नसल्यामुळे त्यांना कामावरून कमी केले जाते किंवा ठेवता येत नाही आणि अंश कौशल्य किंवा संरचनात्मक बेरोजगारी त्या त्या अनुषंगाने देखील म्हणजेच सध्याच्या कालखंडात आपण पाहतो की पूर्वी क्लिनिकल काम हे त्या मस्टरमध्ये किंवा रोस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर लिखापडी केली जाते. बँकांमध्ये पण आपण पाहतो की पूर्वी खातावण्या मोठ्या मोठ्या वह्या त्या ठिकाणी होत्या आणि त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भातल्या नोंदी ह्या केलेल्या असायच्या. म्हणजे अकाउंटवरनं किती पैसे काढले किंवा ठेवले हे त्या बँकेतल्या खातेबुकामध्ये नोंद असायची. आता जे आपण पाहतो ते पासबुक पाहतो किंवा ऑनलाईन पद्धतीने सर्व ट्रान्झॅक्शन्स हे होत असताना दिसतात. म्हणजे पूर्ण रोजगार हा शब्द ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा आहे की सर्व अर्थव्यवस्थेतील कामगार कार्यरत आहेत. अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कार्यरत आहे आणि रोजगार पातळी हा कशा पद्धतीने वाढती आहे, किती प्रमाणात वाढती आहे, ती शून्य बेरोजगारी आहे किंवा कारण बाजारातील अपूर्णता, मजुरी आणि किमतीमधील कठोरता आणि विविध घर्षण किंवा अर्थव्यवस्था ही शून्य बेरोजगारी प्राप्त करणे शक्य आहे किंवा त्या अनुषंगाने उदाहरणार्थ कोणत्याही वेळी काही कामगार हे संक्रमित केले जातात कारण विशिष्ट वेळेला विशिष्ट कामाचं स्वरूप त्या ठिकाणी असतं. त्यामुळं काही कालखंडासाठी कामगारांना कामावर घेतलं जातं आणि नंतर ते काम पूर्णत्वाला गेल्यानंतर ते कामगार कमी केले जातात किंवा कामावरून कमी केले जातात आणि या कमी केल्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थेकडे ऊर्जित अवस्थेकडे यायला वेळ जातो. त्यामुळे नैसर्गिकरित्या काही वेळेला रोजगार निर्मिती होते तर काही वेळेला बेकारीला सामोरं जावं लागतं. त्यामुळं संरचनात्मक बेकारी जी आहे ती अनुभवायला मिळत असते. अर्थशास्त्रातील अपेक्षा या अनुषंगाने अर्थशास्त्रातील अपेक्षांच्या अनुषंगाने किंवा निर्णय घेण्यामध्ये अपेक्षा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. कारण महागाईला वाढती मागणी किंवा मागणी ही कारणीभूत असते आणि दुसऱ्या बाजूला बेकारी किंवा बेरोजगारीला त्या कामगाराकडे असणारी स्थिती किंवा कामगाराची असणारी एकूण अपेक्षा आपण म्हणूया त्या ज्या आहेत तोपर्यंत तो कामगार बेकार राहतो. किंवा आपण आता सध्या पाहतो की IT क्षेत्रात काम करणारे कामगार असतात त्यांना विशिष्ट प्रकारची कामातल्या सोयीसुविधांची अपेक्षा असते. त्याचबरोबर वेतनाची विशिष्ट अपेक्षा असते. ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीनं काही फॅसिलिटीजची अपेक्षा असते आणि या अपेक्षामुळं कामगार कामावर त्या ठिकाणी जात असतात किंवा काम करावं किंवा न करावं या अपेक्षा विचारात येतात. त्या अनुषंगाने निर्णय घेण्यामध्ये अपेक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात. पावसाळ्यात आपण पाहतो की मागणी जी आहे ती छत्र्यांची कशा पद्धतीने वाढते. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा घरातून आपण बाहेर निघतो तेव्हा जमिनीकडे पाहतो किंवा हवामानाचा एक प्रकारे अंदाज घेत असतो. जर दिवसाच्या उत्तरार्धात पाऊस पडेल अशा अपेक्षा असाल तर बरोबरच बाहेर निघताना छत्री घेऊन जाणार आहोत. जर या विरुद्ध स्थिती असेल किंवा कुठल्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही किंवा काही नाही तर हवामानाचा विचार करून घरातून बाहेर निघताना छत्री किंवा तत्सम
साधन सामग्री मग रेनकोट असतील त्याची गरज नाही किंवा तसे वापरले जाणार नाहीत. त्या अनुषंगाने म्हणजे अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणचा कामगार हा कामाकडे पाहत असतो किंवा त्या ठिकाणी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच महागाई ही दोन्ही दुसऱ्या बाजूला एका बाजूला आपण रोजगार निर्मिती पाहतो आणि दुसऱ्या बाजूला महागाई जर पाहिली तर महागाई कशामुळे वाढेल की अशा वस्तूंच्या मागणीमुळे वाढू शकते. आवश्यक व्यवस्था ही करता येते का? त्याच प्रकारे आर्थिक एजंट आर्थिक चलाबद्दल अपेक्षा तयार करतात, जसे की किमती, मागणी, सरकारी धोरण इत्यादीच्या अनुषंगाने देखील काही बदल हे झालेले दिसतात आणि निर्णय घ्या जर एक किंवा येत्या काही वर्षात त्यांच्या उत्पादनाची मागणी ही वाढेल अशी अपेक्षा किंवा अशी उत्पादकाला अपेक्षा आहे. त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना त्या अनुषंगाने आहे किंवा तशा पद्धतीने बदललेली दिसते. त्यामुळे अर्थशास्त्रातील असणाऱ्या अपेक्षा किंवा आर्थिक दृष्टीने असणाऱ्या इकॉनॉमिकली आपण म्हणूया डिमांड्स ज्या आहेत किंवा होप्स की त्या ठिकाणच्या महागाईच्या अनुषंगाने पण आहेत आणि बेरोजगारीच्या अनुषंगाने पण आहेत. परंतु विशिष्ट टप्प्यावर जात असताना या बेरोजगारीला किंवा बेकारीला समोर जाताना काही घटकाचे निर्णय हे घेणं अपेक्षित ठरत असते किंवा तशा पद्धतीनं ते घेतले जातात. तो अनेकांचा विचार करू शकतो घटक जसे की उत्पादन तंत्रज्ञानातील संभाव्य प्रगती, टेक्नॉलॉजीमध्ये जर बदल झाला, वाढ झाला तर अर्थव्यवस्थेतली बेकारी किंवा बेरोजगारी जी आहे ती आणखी वाढण्याची शक्यता असते. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट हा टेक्नॉलॉजी वाढीमुळं अनएम्प्लॉयमेंट निर्माण होतं, कारण त्या तंत्रज्ञानाचं ज्ञान हे कामगारांना किंवा श्रमिकांना त्या ठिकाणी नसतं आणि एकच टेक्नॉलॉजी आपण म्हणूया किंवा विशिष्ट प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं कामगारांची त्या ठिकाणी आवश्यकता नसते किंवा काही प्रमाणात ते कामगारांना कामावरून कमी करावं लागतं. त्यामुळं सध्या परिस्थितीत मशिनरीज ह्या अप्रचलित जरी असल्या तरी त्यामुळं किंवा टेक्नॉलॉजीमुळं अशा वस्तूंची मागणी ही घटलेली दिसते किंवा तुलनात्मकरित्या तेवढी वाढत नाही. उत्पादन तंत्रज्ञानातील संभाव्य प्रगती ज्यामुळे होऊ शकते किंवा सध्या स्थापित मशिनरी ह्या अप्रचलित असतात त्या अनुषंगाने देखील त्याच्यात काही बदल हे प्रामुख्याने दिसून येतील. नवीन पर्याय दिसू शकतात किंवा उत्पादनाच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. औद्योगिक कामगार, व्यापार आणि कर धोरणामधील बदल हा सरकारचा महसूल आणि खर्चावर होणारा परिणाम हा दिसून येतो किंवा अशा पद्धतीचा अनुभवायला येतो. युद्धे, व्यापार निर्बंध आणि बदलणारे आंतरराष्ट्रीय संबंध उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतावर परिणाम करू शकतात. जर एखाद्या कामगाराला अशी अपेक्षा असेल की कामगारांची मागणी काही प्रमाणात जास्त असेल तर त्या अनुषंगाने म्हणजे युद्ध घडून गेलं किंवा व्यापाराचे निर्बंध असतील ते बदललेले असतील किंवा बदलणारे आंतरराष्ट्रीय संबंध असतील त्यात झालेले बदल असतील किंवा व्यापारविषयक शर्ती किंवा व्यापाराच्या अटी नियम हे जर शिथिल केलं असेल तर त्याचा परिणाम देखील अर्थव्यवस्थेवर होत असतो अशी स्थिती दिसून येते. म्हणजे औद्योगिक दृष्टीनं औद्योगिकरण आहे, कामगार आहे, व्यापार आहे, कर धोरणामधील बदल, सरकारचा महसूल आणि खर्चावर परिणाम करणारे किंवा परिणाम होणारे काही घटक जे आहेत त्याचा देखील परिणाम अर्थव्यवस्थेचा उत्पादनावर होत असतो आणि त्यामुळं एकूण होणारं उत्पादन किंवा त्याच्यावरती घडून येणारा परिणाम हा सुस्पष्टपणे जाणवतो. उत्पादन तंत्रज्ञानातील संभाव्य प्रगती की ज्यामुळं सद्य परिस्थितीत झालेले बदल हे देखील दिसून येतील. नवीन पर्याय दिसू शकतात. उत्पादनाच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. औद्योगिक कामगार, व्यापार आणि कर धोरणामधील बदल किंवा सरकारचा महसूल आणि खर्चावर होणारा परिणाम हा कशा पद्धतीचा असतो किंवा किती प्रमाणात असू शकेल यावरून सुद्धा ही माहिती सुस्पष्ट होऊ शकते. युद्धे, व्यापार निर्बंध आणि बदलणारे आंतरराष्ट्रीय संबंध उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतावर परिणाम करू शकतात किंवा जर एखाद्या कामगाराला अशा अपेक्षा असेल की कामगारांची मागणी ही काही प्रमाणात जास्त असेल किंवा त्या अनुषंगाने तशी बदललेली आपल्याला दिसून येऊ शकते किंवा त्या पद्धतीत काही प्रमाणात बदल झालेले दिसून येतो. येत्या काही महिन्यात किंवा काही दिवसात त्याच्या पगारात जर वाढ करण्याची मागणी करू लागला तर दुसरीकडे जर मजुरीची मागणी कमी होत आहे, जर एखाद्या कामगाराने आपल्या बॉसकडे किंवा अधिकाऱ्याकडे
वाढत्या वेतनाची मागणी केली आणि त्याच वेळेला जर समजा उपलब्ध श्रमिक जर जास्त प्रमाणात असतील तर त्या व्यक्तीला वाढती वेतन न देता त्याला त्या मागणीचा विचार करता कामावरून कमी केलं जातं आणि त्याला त्याची नोकरी टिकून ठेवण्याची आहे किंवा कदाचित नाही या संदर्भात विचारणा केली जाते. म्हणजेच वाढतं वेतन हे कधी मिळू शकेल त्यावेळेला महागाईमध्ये किंवा त्या कालखंडात वस्तूची मागणी ज्यावेळेला वाढत असेल त्याच पद्धतीने त्याच्यात बदल केलेला असतो, अन्यथा तशा पद्धतीचे बदल होत नाही. वाढीसाठी किंवा विचारणा पुढे करता जर कामगारांच्या अपेक्षा असेल की वस्तू आणि सेवांच्या किमती आहेत किंवा त्या अनुषंगाने बदलणं अपेक्षित आहे, त्याच पद्धतीत होणारे बदल हे देखील कसे आहेत, वेगाने वाढणे म्हणजे महागाई जास्त आहे किंवा तो उच्च वेतन दराची मागणी करेल आणि जेणेकरून त्याचा खरा किंवा मजुरी दर जो आहे तो कायम राहील किंवा तशा पद्धतीने तो बदललेला दिसेल. येत्या काही महिन्यात तो त्याच्या पगारात वाढ करण्याची मागणी करू शकतो किंवा दुसरीकडे जर मजुरीची मागणी कमी होत आहे त्याला त्याची नोकरी ही टिकवण्याच्या दृष्टीने देखील विचार केला जातो किंवा तशा पद्धतीने ते बदल हे अपेक्षित आहेत. वाढीसाठी विचारात पुढे जर कामगारांची अपेक्षा असेल आणि जर जास्तीचे कामगार लागणार असतील किंवा एखादा व्यक्ती आपण म्हणूया किंवा व्यक्तीची गरज असेल त्यावेळेला जास्ती वस्तू किंवा उत्पादनाची अपेक्षा असेल तर कालांतराने वाढणाऱ्या किमतीचा देखील विचार करून कामगारांना पगार किंवा वेतन वाढवलं जातं आणि त्यामुळे निश्चितपणे महागाई वाढायला मदत होते. पण बेरोजगारी देखील घटते किंवा बेकारी जी आहे ती देखील कमी व्हायला मदत होते. त्यामुळे निश्चित महागाई आणि बेरोजगारी यांचा रिलेशन हे अपोजिट साईडला असलेला दिसून येतो. वाढीसाठी विचारात घेता जर कामगारांची अपेक्षा असेल तर त्या पद्धतीने त्यांची वस्तू आणि सेवांची निर्मिती करू शकतील. त्यामुळे महागाई ही जास्त असेल किंवा महागाई वाढली तर उच्च वेतन दर असताना देखील वस्तूची मागणी ही केलेली असेल. अनुकूलित अपेक्षा, आता इथं ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा म्हटलं होतं पाठीमागच्या याच्यात देखील आपण आता पाहिलं की अर्थशास्त्रातल्या काही अपेक्षा आहेत तशा पद्धतीनं उद्योजक उत्पादकांच्या देखील काही अपेक्षा आपण पाहत असताना अनुकूलित अपेक्षा ज्या आहेत ते कशा पद्धतीने आहेत. अनुकूलित अपेक्षा व्हेरिएबलच्या मागील वर्तनाचा विचार करते आणि समजा कालावधीसाठी किंमत पातळी टी आहे आणि पी आणि आम्ही सूचित करण्यासाठी एक सुपरस्क्रिप्ट किंवा ई ठेवतो आणि अपेक्षित किंमत पातळी अशा प्रकारे कालावधी किंवा टी मधील अपेक्षित किंमत पातळी पी त्यानुसार झालेले बदल हे जे आहेत तर त्या पी किंवा टी या टीच्या अनुषंगाने कालावधी आहे, पी ला प्राइस लेवल आहे आणि त्याचबरोबर इतर घटकामध्ये देखील कसे बदल होतात त्याचा वर्तमानाचा विचार करते आणि समजा कालावधीसाठी किंमत पातळी किंवा टी आहे आणि पी आणि या अनुषंगाने असणारे इतर स्थिती किंवा स्थित्यंतर जे आहेत ते सुपर स्क्रिप्ट किंवा ई ठेवतो आणि अपेक्षित किंमत पातळी हे अशा प्रकारे बदललेले दिसते किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील अपेक्षित आहेत. आणि किंमत पातळी पी किंवा त्या अनुषंगाने होणारा बदल हा कसा आहे, तर्कशुद्ध अपेक्षा तर्कसंगत अपेक्षा आहेत किंवा गृहीत धरते की घरे कंपन्या घेतात त्यांच्यासाठी उपलब्ध सर्वोत्तम संभाव्य माहितीच्या आधारे निर्णय घेतले जातात आणि त्या अनुषंगाने केवळ भूतकाळातील ट्रेडच नव्हे तर वर्तमान आणि अपेक्षित भविष्यकाळातील घटनांचा देखील त्याच्यात विचार केला जातो किंवा करतात. आणि तर्कशुद्ध अपेक्षानुसार लोक भूतकाळातील चुकांमधून शिकतात किंवा लोक कदाचित कधी कधी त्यांच्या अंदाजात चुकीचे असू शकते किंवा परंतु सरासरी ते बरोबर असतील किंवा त्या अनुषंगाने तर्कसंगत अपेक्षा ही गृहीत धरते की याच्यात झालेले बदल हे देखील अपेक्षित असतात. त्यांच्यासाठी उपलब्ध सर्वोत्तम संभाव्य माहितीच्या आधारे निर्णय किंवा अशा प्रकारे ते केवळ भूतकाळातील ट्रेडच नव्हे तर वर्तमान आणि अपेक्षित भविष्यकाळातील घटनांचा देखील विचार करतात किंवा तर्कशुद्ध अपेक्षानुसार लोक भूतकाळातील चुकांमधून शिकतात किंवा लोक कदाचित कधी कधी त्याच्या अंदाजात चुकीचे असू शकते परंतु सरासरी ते बरोबर असतील किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील दिसून येते. तर्कसंगत अपेक्षा किंवा गृहीत धरते की घरे आणि त्या कंपन्या किंवा त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी उपलब्ध सर्वोत्तम
संभाव्य माहितीच्या आधारे निर्णय हे अशा प्रकारे ते केवळ भूतकाळातील ट्रेडच नव्हे तर वर्तमान आणि अपेक्षित भविष्यकाळातील घटनांचा देखील विचार करतात. तर्कशुद्ध अपेक्षेनुसार लोक भूतकाळातील चुकांमधून काही बोध घेऊन नवीन रचना करत असतात किंवा नवीन त्याची मांडणी केल्यानंतर महागाई काही प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकते आणि बेरोजगारी जी आहे ती रोजगार निर्मिती किंवा पूर्ण रोजगाराकडे वाटचाल करत असताना दिसतात. प्रत्येक अर्थव्यवस्थेत असणारं सरकार किंवा सरकारच्या दृष्टीनं पूर्ण रोजगार निर्माण करणं हे एक प्रमुख उद्दिष्ट असतं. त्या अनुषंगाने आर्थिक स्थैर्य प्रस्थापित झाले तर त्याचा फायदा हा सरकारच्या दृष्टीने नेहमी होत असतो आणि सर्वसामान्य लोकांना उपभोगाच्या वस्तू किंवा गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे अपेक्षावर्धित फिलिप्स आधी चर्चा केलेली त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील मंदीचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही किंवा मंदी कशामुळे आली नक्की तर याचं कारण त्या अनुषंगाने दिलं गेलेलं नाही किंवा त्या फिलिप्स वक्राच्या अनुषंगाने कारण ज्या पद्धतीनं पूर्ण रोजगार होत जाईल किंवा अपेक्षा वाढत जातील तशा पद्धतीने त्यात होणारे बदल दिसून येतील. त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील मंदीचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. स्टॅगफ्लेशनचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला विश्लेषणामध्ये अपेक्षा आणणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती कोणताही बदल नसल्यास सत्य आहे किंवा लोकांच्या मनातील अपेक्षा जर लोकांना समजले की बदल होत आहे अपेक्षेनुसार नंतर फिलिप्स वक्र हे बदलेल दोन्ही अनुकूलित अपेक्षा आणि तर्कसंगत अपेक्षांचा फिलिप्स वक्रासाठी महत्त्वाचा परिणाम होत असतो किंवा तशा अनुषंगाने तो बदल झालेला दिसून येतो. फिलिप्स वक्र अर्थव्यवस्थेतील मंदीचे एकूणच चक्र किंवा एकूणच स्थिती असणारे बदलते किंवा स्टॅगफ्लेशनचे स्पष्टीकरण करण्यासाठी अनेक बाबतीत समस्या निर्माण होतात. अपेक्षेनंतर किंवा काही कालखंडानंतर फिलिप्स वक्र हे अनुकूल अपेक्षित असतात किंवा तर्कसंगत अपेक्षांचा फिलिप्स वक्राच्या अनुषंगाने बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे. याच फिलिप्स वक्राच्या अनुषंगाने झालेले बदल हे कोणते कोणते असतील कशा पद्धतीचे असतील त्या अनुषंगाने देखील आपल्याला काही बाब हे विचारात घ्यावे लागतील. या AW फिलिप्सच्या अनुषंगाने किंवा अपेक्षित फिलिप्स वक्र आधी चर्चा केल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेत मंदीचं स्पष्टीकरण देण्यात असमर्थ ठरतो किंवा मंदी कशाप्रकारे निर्माण होते हे सांगता येत नाही. परंतु महागाईचे विश्लेषण मात्र फिलिप्स वक्राकडून दिलं जातं. बेरोजगारी जी आहे ती बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीनं म्हणजे महागाई ॲक्सेप्ट केली असेल महागाई चालणार असेल तर त्यावेळेला बेरोजगारी किंवा बेकारी जी आहे तिलाही कव्हर करता येते किंवा बेकारी ही जी आहे ती कमी करता येऊ शकते अशी स्थिती दिसून येते. स्टॅगफ्लेशनचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला विश्लेषणामध्ये अपेक्षा आणणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती कोणताही बदल नसल्यास सत्य आहे किंवा लोकांच्या मनातील अपेक्षा जर लोकांना समजले की बदल होत आहे अपेक्षेनुसार नंतर फिलिप्स वक्र हे बदलेल दोन्ही अनुकूलित अपेक्षा आणि तर्कसंगत अपेक्षांचा त्यामध्ये बदल झालेला दिसून येतो किंवा फिलिप्स वक्र साठी महत्त्वाचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आपल्याला अनुभवायला मिळतो किंवा झालेला दिसून येतो. या अपेक्षावर्धित फिलिप्स वक्र किंवा आधी चर्चा केल्याप्रमाणे फिलिप्स वक्र अर्थव्यवस्थेतील मंदीची स्थिती किंवा त्या अपेक्षेनं कसा बदलेल ते दर्शवलेलं आहे. त्याच अनुषंगाने या अनुकूलित अपेक्षा अंतर्गत फिलिप्स कर्व जो आहे तो कसा मांडलेला आहे. कामगार आणि नियोक्ते निर्णय घेतात हे सूक्ष्म अर्थशास्त्रावरून माहिती आहे. वास्तविक वेतनावर किंवा वेतनाच्या आधारावर रोजगाराबाबत नाममात्र वेतन नाही. त्यानुसार फ्रीडमन आणि फेल्प्स अपेक्षा या महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारे अपेक्षित वास्तविक वेतन हा समतोल उत्पादन आणि वेतन दर ठरवण्यासाठी विचारात घेतले जाते आणि त्या अनुषंगाने अनुकूलित अपेक्षा किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे दिसून येतील. कामगार आणि नियुक्ती किंवा निर्णय घेताना सक्षम स्थिती जी आहे ते आहे का किंवा नाममात्र सरकार कशा पद्धतीने बदल करतात त्यानुसार फ्रीडमन आणि फेल्प्स अपेक्षा या महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर अपेक्षित वास्तविक वेतन हे समतोल उत्पादन आणि वेतन दर ठरवण्यासाठी विचारात घेतले पाहिजे किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसतील.
बिंदू पी वरील समतोल तथापि तात्पुरता आहे आणि कामगारांना लवकरच याची जाणीव होते किंवा त्या अनुषंगाने महागाई दरात अनपेक्षित वाढ झालेली आहे किंवा त्या अनुषंगाने अपेक्षेपेक्षा म्हणजे थोडासा जरी रोजगार निर्मिती झाली तरी महागाईमध्ये वाढ झालेली असते किंवा महागाई त्या पद्धतीनं बदललेली दिसते किंवा कारण लोकांना रोजगार निर्मिती जर झाली उत्पन्न वाढलं तर निश्चितपणे त्या काही वस्तूंची मागणी करतील. ज्या वस्तूंची मागणी करतील त्या वस्तूंचं उत्पादन वाढवावं लागेल, त्या वस्तूंचं उत्पादन वाढवावं लागेल म्हणजेच त्या ठिकाणी असणारी स्थिती ही बदललेली दिसेल. म्हणजे भरपाईसाठी भाववाढ किंवा कामगार वाढीवर वेतन दराची मागणी करतील हे मध्ये किंवा आणि फिलिप्स वक्र किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील दिसून येतील. या डायग्रामच्या अनुषंगाने जो SRPC वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली उतरलेला आहे. त्याच अनुषंगाने इंटरेस्ट रेट व्याजाचे दर हे ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला अनएम्प्लॉयबिलिटी किंवा बेकारीचा दर याच्यामध्ये देखील बदल झालेला दिसतो किंवा ती घटलेली दिसते. परंतु विशिष्ट पद्धतीनं जर बेकारी किंवा अनएम्प्लॉयबिलिटी जी आहे ती तेवढीच असताना व्याजाचे दर कितीही बदलले तरी या बेकारीमध्ये किंवा बेरोजगारीमध्ये फारसा बदल होत नाही अशी स्थिती दिसते. कारण विशिष्ट टप्प्यापर्यंत व्याजाचे दर हे बदलत जातात, वाढत जातात आणि वाढत्या व्याजाच्या दरानुसार बेकारी किंवा बेरोजगारी म्हणजे काही कालखंडानंतर कामगारांना कामावर घेता येत नाही कारण उत्पादन प्रक्रिया ही त्याच पद्धतीने वाढत असते. SRPC2 हा जास्तीचा समाधान देणारा किंवा जास्तीचा फायदेशीर असणारा इंटरेस्ट रेट आणि अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो दर्शवलेला दिसतो. LRPC म्हणजे त्या अनुषंगाने लेबर रेट प्राइसेसच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो, SRP म्हणजे सप्लायच्या अनुषंगाने पाहिले तर तो कशा पद्धतीने बदललेला असेल आणि त्याचा शिफ्ट इन फिलिप्स कर्व जो आहे तो स्थानांतरित झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा स्थानांतरित झालेला आहे. तर्कसंगत अपेक्षा किंवा त्या अनुषंगाने असणारा अंतर्गत फिलिप्स वक्र जो आहे तो कशा पद्धतीने आहे का तर्कसंगत अपेक्षेमध्ये अंतर्गत आर्थिक एजंट जसे की फर्म आणि घरे आहेत. पुढे पाहता ते सर्व उपलब्ध माहिती विचारात घेता भूतकाळात अनुभव तसेच अर्थव्यवस्थेतील भूतकाळ किंवा अनुभवलेला असतो आणि त्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील वर्तमान आणि भविष्यकाळातील घडामोडी तेथे आहे किंवा तर्कसंगत अपेक्षानुसार परिपूर्ण दूरदृष्टी नाही परंतु त्याच्यात वेगवेगळ्या त्रुटी असल्याचे दिसून येतात. संपूर्ण वरील गोष्टीचा अर्थ असा आहे की वास्तविक चलनवाढीचा दर हा अपेक्षित आहे किंवा त्या अनुषंगाने बदललेला आपल्याला दिसून येतो. महागाई दर हा त्यामुळे कामगार आणि कंपन्या किंवा वेतनाबाबत कोणतीही चूक त्यामध्ये नाही किंवा होत नाही त्या अनुषंगाने सुद्धा दिसून येतील. वाटाघाटी दरम्यान दर अशा प्रकारे महागाई आणि दरम्यान कोणताही व्यापार बंद होत नाही किंवा तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत बेरोजगारी अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा दर देखील नैसर्गिक स्वरूपाचा राहतो किंवा नैसर्गिक स्थितीला ही अवस्था असलेली दिसून येते. त्यामुळे तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्र जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं फर्म आणि घरे किंवा पुढे सर्व उपलब्ध माहिती आणि त्या अनुषंगाने होणारे बदल हे एका बाजूला वस्तू आणि सेवेची मागणी वाढते त्याच अनुषंगाने महागाईमध्ये वाढ होते. त्याच पद्धतीनं कामगारामध्ये सुद्धा वाढ केली जाईल परंतु ही वाढ बेकारी किंवा बेरोजगारीच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला ती तुलनात्मकरित्या तेवढ्या ज्या पद्धतीने महागाई वाढते त्या पद्धतीने बेकारी किंवा बेरोजगारी ही कमी होत नाही किंवा त्या म्हणजे वाढत नाही ती विरुद्ध दिशेने घटायला पाहिजे. ती घटणारी ही घटीचा वेग हा देखील कमी असतो कारण कालांतराने पुन्हा त्या वस्तूची उपलब्धता ही वाढलेली असते आणि उपलब्ध वस्तूमुळं साधनांमुळं हव्या तेवढ्या प्रमाणात त्यात बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही किंवा तसा बदल हा झालेला नसतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेतली एकूण स्थिती जर आपण पाहतो अनुभवाच्या आधारावरती महागाई दर हा त्यामुळे कामगार आणि कंपन्या वेतनाबाबत कोणतीही चूक करीत नाहीत. वाटाघाटी दरम्यानचा जो दर असतो कारण महागाई असेल तर त्या अनुषंगाने कामगार जे आहेत ते जास्त वेतन मागतील. या जास्ती वेतनाच्या अनुषंगाने
उत्पादन तेवढ्या प्रमाणात वाढणं अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. डिसइन्फ्लेशनची जी किंमत आहे, चलनवाढीचा परिणाम हा उत्पन्नाच्या पुनर्वितरणाच्या अनुषंगाने किंवा उच्च महागाईमुळे त्यात झालेला बदल हा देखील अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर महागाईचा पाठपुरावा किंवा ज्या अनुषंगाने जेव्हा महागाई जास्त असते त्यावेळेला सरकारला एक कडक आर्थिक धोरण अवलंबावे लागते, जेणेकरून एकूण मागणी असेल त्या अनुषंगाने नियंत्रणात आणले जाईल. महागाई कमी करण्यासाठी धोरणे आखली जातात, म्हणजेच डिइन्फ्लेशन त्यामागचे प्रमाण मंद आर्थिक वाढीमुळे वित्तीय किंवा उद्दिष्टावर दबाव येतो. महसूल निर्मिती सरकारी खर्च असताना विकास दर मंदावल्याने विपरीत परिणाम होतो आणि खर्च वाढल्यामुळे त्याची उच्च स्थिती जी आहे, उच्च वित्तीय तूट जी आहे ती केवळ एक स्रोत म्हणून निर्माण झालेली दिसते किंवा महागाई कमी करण्यासाठी धोरणे आखली जातात आणि त्या धोरणांच्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील प्रामुख्याने दिसून येतात. त्यामुळे महसूल निर्मिती सरकारी खर्च असताना विकास दर हा मंदावल्याने विपरीत परिणाम होतो. खर्च वाढल्यामुळे उच्च वित्तीय तूट केवळ एक स्रोत या स्वरूपात निर्माण झालेली असते. थंड तुर्की किंवा क्रमवार निर्मूलन प्रक्रियेत एक प्रश्न उद्भवत होतो, म्हणजे धोरण निर्मात्यांना पाहिजे की नाही चलनवाढीचा दर हा झपाट्याने कमी व्हावा किंवा त्यांनी असे धोरण अवलंबावे की महागाई कमी होणे ही क्रमप्राप्त आहे, शास्त्रीय किंवा कारण कुठलेही सरकार जरी असलं तरी अतिमहागाई किंवा महागाईचा उच्च दर आहे तो कंटिन्यू ठेवत नाही, कारण ग्राहकांच्या दृष्टीने विचार करतात. ग्राहक म्हणजे एका दृष्टीने त्यांचे मतदार असतात आणि मतदारांना या महागाईचा जर परिणाम होणारा असेल त्याच्यावर तर तो केव्हाही सहन केला जात नाही. त्यामुळं महागाई कमी करणं याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करतं. अर्थतज्ञांच्या मते काही उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्यातच महागाई निर्मूलन किंवा इन्फ्लेशन रेशो जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या धोरणाला कधी कधी कोल्ड म्हणून समजले जाते. टर्की या मतानुसार निर्मूलनाचे सरकारी धोरण असावे, दृश्यमान आहे किंवा आणि लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे की सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे किंवा तशा पद्धतीने त्याच्यात वाढ झालेली दिसते. जिथे किमतीच्या पातळीत सातत्याने घट होत असते तिथे पुन्हा तुम्हाला सातत्यपूर्ण आणि किंमत पातळी हे शब्द लक्षात घ्यावे लागतील. जिथं किंमत पातळीमध्ये ज्या पद्धतीने बदल होणं अपेक्षित आहे किंवा कशा प्रकारे बदलतात ते देखील उपयुक्त ठरेल. एकाच वस्तूची किंमत ही अपस्फीती म्हणता येणार नाही आणि नोटाबंदीची परिस्थिती जेव्हा एकूण मागणी एकूण पुरवठ्यापेक्षा कमी असते तेव्हा उद्भवते. अशा प्रकारे डिफ्लेशन उत्पादनात घट किंवा बेरोजगारी वाढणे आणि सामान्य दराद्वारे दर्शवली जाते किंवा आर्थिक क्रियाकलाप हे मंदावलेले असतात किंवा त्या पद्धतीत बदल झालेला आपल्याला अनुभवायला मिळतो. तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत फिलिप्स कर्व तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत म्हणजे त्याच्यातला मध्यस्थ किंवा एजंटच्या अनुषंगाने घरे पुढे पाहत आहे. ते सर्व उपलब्ध माहिती विचारात घेता भूतकाळ अनुभवलेला दिसतो किंवा अर्थव्यवस्थेतील वर्तमानकालीन स्थिती याचा देखील विचार करावा लागतो. त्याच अनुषंगाने जिथं कंपन्या किंवा वेतनाबाबत कोणतीही चूक करत नाहीत आणि त्या अनुषंगाने भूतकाळात किंवा अनुभव घेतल्यानंतर त्या दृष्टीने तसं बदल होतील. वाटाघाटी दरम्यान जर महागाई आणि दर अपेक्षात कोणताही बदल किंवा व्यापार बंद नाही आणि तर्कसंगत अपेक्षा किंवा अंतर्गत बेरोजगारीला देखील त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे बेरोजगारीचा दर हा नैसर्गिक दराने आहे किंवा कशा पद्धतीने बदलला तो पाहिलं जातं. समजा अर्थव्यवस्थेत बेरोजगारी नैसर्गिक दराने आहे, फर्म आणि कामगार किंवा महागाईच्या दराने असण्याची अपेक्षा करा आणि समजा सरकार पाठपुरावा करत आहे किंवा विस्तार धोरणाचा परिणाम म्हणून एकूण वाढ होते. त्यामुळे महागाई दरात जर हे धोरण होत असताना इकॉनॉमिक एजंटचा अपेक्षित आहे किंवा त्यांनी वाढीव कारणीभूत ठरले असते त्याच्या निर्णय क्षमतेत चलनवाढीचा दर जर धोरण अनपेक्षित असेल तर ते अपेक्षित परिणाम होईल किंवा त्या अनुषंगाने म्हणजेच
बेरोजगारी कमी होईल हे आम्हाला त्या अनुषंगाने मान्य आहे किंवा नाही. एका महत्वाच्या मुद्द्यावर तर्कसंगत अंतर्गत सरकारी धोरण हे किती प्रभावी आहे किंवा अपेक्षा आहे त्या दृष्टीने देखील विचार होणं महत्वाचं ठरेल. सरकारी धोरण हे अपेक्षित असेल तर त्याचा काही परिणाम हा होणार नाही किंवा विशिष्ट टप्प्यावर त्याचा परिणाम होतो आणि कालांतराने त्या बदल झालेला दिसून येतो. समजा अर्थव्यवस्थेत बेरोजगारी किंवा बेकारीचा नैसर्गिक दर काय आहे तो पाहणं अपेक्षित ठरेल. या अनुषंगाने असणारी एकूण स्थिती जर आपण पाहिली तर ही वेगवेगळ्या पद्धतीने किंवा भिन्न स्वरूपाची असल्याचे दिसून येते. त्यामुळं एकूणच इकॉनॉमिकचा किंवा आर्थिक मध्यस्थांच्या दृष्टीने देखील महागाई ही किती प्रमाणात आहे किंवा कशा पद्धतीने कमी करता येऊ शकते त्याचा एका महत्वाच्या मुद्द्यावर तर्कसंगत विचार करून मांडणी केली जाते. आणि सरकारी धोरण हे महागाई नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे असतं. उद्योजकांना काही प्रमाणात म्हणजे नैसर्गिक महागाईचा दर असावा परंतु तो किती प्रमाणात असावा या दृष्टीने देखील विचार करणं हे अपेक्षित असतं. म्हणजेच एकूण महागाई ही कशा पद्धतीने वाढू शकेल, किती प्रमाणात वाढू शकेल आणि समजा सरकार हा पाठपुरावा कशा पद्धतीने करू शकतो त्यावरती काही बाबी ह्या निश्चितपणे अवलंबून असतात. म्हणजेच एकूण अर्थव्यवस्थेतली असणारी स्थिती ही तर्कसंगत अपेक्षा आहे. अपेक्षेच्या अनुषंगाने होणारे बदल असतील, तर्कसंगत दृष्टिकोन असतील ते किती प्रमाणात होतील, कशा पद्धतीने होतील. तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत बेरोजगारी अर्थव्यवस्थेत बेरोजगारीचा दर हा नैसर्गिक दराने प्रभावित होतो का किंवा झाला असेल तर तो किती प्रमाणात झालेला असेल त्याचा विचार किंवा त्याची मांडणी ही या फिलिप्स वक्राच्या अंतर्गत केलेली असते. किंवा इन्फ्लेशन महागाई आणि बेकारी किंवा बेरोजगारी या दराच्या अनुषंगाने देखील आपल्याला काही बाबी या सुस्पष्टपणे मांडता येतील किंवा माहिती होतील. त्यामुळे तर्कसंगत अपेक्षा किंवा तर्कसंगत असणारी स्थिती ही कोणत्या पद्धतीची आहे, किती प्रमाणात आहे ते पाहिली जाणं हे अपेक्षित आहे. या वाटाघाटीच्याच अनुषंगाने जशा इकॉनॉमिकच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण पाहतो तशाच पद्धतीने ही इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट ही दोन्ही परस्पर विरुद्ध असणारी संकल्पना ज्या आहेत त्या सुस्पष्टपणे या ठिकाणी फिलिप्स यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. या फिलिप्स कर्वाच्या अनुषंगाने बेरोजगारीमुळे मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा समग्र पातळीवरची संभाव्य उत्पादनच नाही तर त्या अनुषंगाने वैयक्तिक स्तरावरील उत्पन्नात देखील अनेक वेळा बेरोजगारी संपते. जेव्हा अर्थव्यवस्थेत व्यापक बेरोजगारी असते तेव्हा संकटाच्या परिस्थितीत सामाजिक सिग्मा आणि मानसिक आघात अनेकदा बेरोजगारीशी संबंधित असतात. धोरण निर्मात्यांना बेरोजगारीचा दर हा कमी करण्यास भाग पडते किंवा अर्थशास्त्रज्ञांनी वास्तविक वेतन आणि किमतीमध्ये लवचिकता हे गृहीत धरलेले आहे किंवा अर्थव्यवस्थेत सर्व वेळ पूर्ण रोजगार सुनिश्चित केला. केन्सियन अर्थशास्त्रज्ञांनी तथापि अशा गृहीतकाला विरोध केलेला दिसतो. परंतु मजुरीच्या दरातील कठोरपणाबद्दल माहिती घेणं किंवा त्यातील किमती या कशा पद्धतीने नियंत्रित करता येतील त्या किमतीच्या बद्दल फिलिप्स मांडलेली जे ध्येयधोरणं आहेत किंवा त्या अनुषंगाने असणारे निकष यांनी मांडणी केलेले आहेत. अनेक विचारवंतांनी जरी टीका केली असल्या तरी फिलिप्स वक्र हा त्या कालखंडात AW फिलिप्स यांनी मांडलेला हा उपयुक्त ठरलेला आपल्याला दिसून येतोय. त्या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.